तर मुंबई एक्सप्रेस हायवेवर आपण या ठिकाणी पाहतो की एक्सप्रेसवेवर सध्या वाहतुकीची कोंडी या ठिकाणी झाली आहे। जवळपास 24 तासानंतर सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे। गॅस टँकर पलटी झाल्यानंतर एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। गॅसची गळती सुरू आहे। गळती रोखण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे। या वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मात्र मनस्ताप झालेला आहे। अनेक ट्रक चालकांनी द्रुतगती मार्गावरच जेवणाची व्यवस्था केली आहे। तर 24 तासानंतर सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आता काय परिस्थिती आहे? निखिल, आपण पाहतो की खालापूर टोल नाक्यापासून थोडं पुढे पुण्याच्या दिशेने आल्यानंतर हा टँकर जो आहे तो कालपासून पलटी झाल्याचं पाहायला मिळते आणि ही पूर्णतः लेन जी आहे मुंबईच्या दिशेने येणार ती अजून सुद्धा वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आलेली आहे। मात्र इथे अग्निशमन दलाचे जवान आहेत, स्वतः हायवे पोलीस अथॉरिटीची सगळी यंत्रणा इथे काम करते आहे आणि टँकर मधलं गॅस जे आहे ते कालपासून त्या गॅसची गळती सुरू असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धोका सुद्धा आहे आणि म्हणून ह्या वाहतुकीची पूर्ण लेन जी आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही अत्यंत संथ गतीने सुरू आहे। संपूर्ण घाटामधली जे दृश्य बघायची झाली तर अजून सुद्धा एकाच लेनमधून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक असेल किंवा मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक असेल ही दोन लेन स्वरूपामध्ये एकाच रस्त्यावरून केली जाते। मात्र मुंबईकडे येणारी जी लेन आहे ती पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे। सध्या टँकरच्या ठिकाणी अजूनही आपण पाहतोय संपूर्ण यंत्रणा काम करते आहे। रायगडचे सर्व पोलीस वरिष्ठ अधिकारी असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील ते अजून सुद्धा घटनास्थळी आहेत आणि या टँकरमध्ये प्रॉपोलिन नावाचं जे काही केमिकल आहे ते दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करून हा टँकर हलवण्यासाठी आता युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। मात्र 25 तासापासून हा टँकर इथे पडलेला आहे आणि या टँकरमध्ये गॅस मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी इथे लवकर तो हलवण्याचे प्रयत्न केले गेले नव्हते। मात्र आता आपण पाहतो की वाहतूक कोंडीची एक मोठी समस्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता हे टँकर इथून हलवण्याचे प्रयत्न, हे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत।